मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे आले आहेत का? आणि जर तुम्हाला आले नसेल तर दोन कामे महत्त्वाची आहेत। ती म्हणजे कोणती ते मी तुम्हाला समोर सांगणारच आहे, परंतु हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजेच महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा नवीन हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत, तर काही शेतकरी अजूनही पेमेंटसाठी पेंडिंग दाखवत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आतापर्यंत किती शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले आहेत आणि किती शेतकरी यासाठी पेंडिंग आहेत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, बिकॉज दिस अपडेट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हरी फार्मर। सर्वप्रथम थोडक्यात समजून घेऊया नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजेच काय। ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली असून पीएम किसान योजनेप्रमाणेच राज्य सरकारकडून अतिरिक्त आर्थिक मदत दिली जात असते। पीएम किसान अंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये मिळत असतात, तर नमो शेतकरी योजनेतून देखील शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळत असतात। म्हणजेच एका शेतकऱ्याला वर्षभरामध्ये तब्बल 12,000 रुपयांचा फायदा होत असतो। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आतापर्यंत किती हप्ते वितरित झालेले आहेत। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत 8 हप्ते वितरित झालेले आहे आणि 9वा हप्ता सुद्धा वितरित झालेला आहे। परंतु 9वा हप्ता काही शेतकऱ्यांना मिळालेला आहे, तर काही शेतकरी अजूनही पेंडिंग आहेत। त्यांनी काय करायचे हे मी तुम्हाला समोर सांगणार आहे। प्रत्येक हप्ता साधारणपणे 2,000 रुपयांचा हप्ता असतो आणि सरकार टप्प्याटप्प्याने हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करत असते। आज वितरित होणारा हप्ता हा 9वा हप्ता आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, तर काही जिल्ह्यांना पैसे मिळालेले सुद्धा आहेत। तर तुम्हाला कोणती दोन कामे महत्त्वाची करायची आहेत ते म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक आणि ई-केवायसी पूर्ण नाही, अशा शेतकऱ्यांनी आधार लिंक करून ई-केवायसी पूर्ण करून घ्या आणि आपली कागदपत्रे चेक करून घ्यावीत। तसेच राज्य सरकारच्या माहितीनुसार लाखो पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळत आहेत, परंतु काही शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळत नाही। त्या शेतकऱ्यांनी काय करायचे, तुम्ही आधार लिंक करून घ्यायचे आणि आधार लिंक झाल्याच्या नंतर तुम्हाला मोबाईलवर मेसेज येईल। मेसेज आल्यावर तुम्हाला पैसे सुद्धा मिळतील। राज्य सरकारच्या माहितीनुसार लाखो पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळत आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली असून विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे अपडेट ठेवली आहेत त्यांना कोणतीही अडचण येणार नाही। पण काही शेतकरी अजूनही वेटिंग किंवा पेंडिंगमध्ये आहेत। त्यामागची कारणे कोणतीही असू शकतात। तर त्यामागची कारणे कोणती आहेत ते आपण बघूयात। राज्य सरकारच्या माहितीनुसार लाखो पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळत आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे। विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे अपडेट ठेवली आहेत त्यांना कोणतीही अडचण येणार नाही। पण काही शेतकरी अजूनही वेटिंग किंवा पेंडिंगवर आहेत। त्यामागची कारणे खूपच आहेत। ती कारणे कोणती आहेत हे आपण बघूयात। नमो शेतकरी योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाची अपडेट ती समोर आलेली आहे। राज्य सरकारने आता सांगितलेलं आहे की लाभार्थी अर्जाची मोठ्या प्रमाणात पडताळणी सुरू केलेली आहे। या पडताळणीमध्ये तब्बल 21,000 शेतकऱ्यांची नावे संशयित आणि अपात्र यादीमध्ये आढळून आलेली आहेत। शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न उपस्थित आहे, आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार का बंद होणार आहे? परंतु प्रत्येक शेतकऱ्याचा हप्ता हा बंद होणार नाही। त्यामध्ये काही पात्र जे शेतकरी आहेत त्यांना हा हप्ता सुरळीत चालू राहणार आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे। त्यांची कारणे सुद्धा तशीच आहे। ती म्हणजे शासनाच्या माहितीनुसार सुमारे 28,000 शेतकरी मृत शेतकऱ्यांची नावे देखील लाभार्थी यादीमधून वगळण्यात आलेली आहेत। अनेक प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी जुळत नसणे, आधार व बँक खात्याची माहिती चुकीची असणे, ई-केवायसी अपूर्ण असणे किंवा जमीन नोंदणीमध्ये त्रुटी असणे अशी कारणे समोर आलेली आहेत। सरकारने स्पष्ट सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत त्यांनी घाबरून जाऊ नये।
जर संबंधित शेतकऱ्याने आपले सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित करून जमीन नोंदी अपडेट करून आधार लिंक NPCI मॅपिंग आणि KYC पूर्ण करून पुन्हा जर अर्ज केला तर अशा शेतकऱ्यांना पुढील हप्ता टप्प्यात वितरित होऊ शकेल. म्हणूनच सर्व शेतकरी मित्रांनी तात्काळ आपली माहिती तपासून घ्यावी. विशेषतः 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक खाते, मोबाईल नंबर आणि KYC ही माहिती अचूक आहे का हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे. शासनाचा असा दावा आहे की अपात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित विभागांना कळविण्यात आलेली आहे आणि पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुमचा हप्ता पेंडिंग असेल किंवा पैसे आले नसतील तर जवळच्या CSC सेंटर, तलाठी कार्यालयात किंवा कृषी विभागाशी त्वरित संपर्क साधा आणि तुमची सर्व माहिती अपडेट करा. कारण योग्य कागदपत्रे आणि योग्य माहिती असल्यास पुढील हप्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता कायम आहे. आत्ताच माननीय अमितभाई शहा यांनी 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत. आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे. आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात. त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत. घेतलेलं आहे आणि साधारणतः प्रत्येक शेतकऱ्याला 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी थकबाकीदार शेतकऱ्यांना आणि जे रेग्युलर कर्ज भरतायत साधारणतः 3 वर्ष त्यांनी कर्ज काढलेले, त्यांनी 3 वर्ष रेग्युलर भरलेले आणि 3 वर्षामध्ये समजा एखाद्या वर्ष त्यांनी कर्ज घेतलंच नाही परंतु पाठीमागं 2 वर्ष त्यांनी कर्ज घेतलेले त्या शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 रुपयापर्यंत एक त्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. तर निश्चित प्रकारे लवकरात लवकर शेवटी आचारसंहिता किंवा हे या राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री ते तपासून घेतील. परंतु जो मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील माझ्या शेतकऱ्यांना जो शब्द दिलेला आहे, अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना जो शब्द दिलेला आहे तो शब्द लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदय पूर्ण करतील. परंतु आपण पाहतोय की ज्या बैठका सध्या होत आहेत त्या बैठका रद्द होत आहेत. खरीपाची बैठक होती, बीड जिल्ह्याची काल होणार होती, उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात होणार होती, मात्र ती बैठक आचारसंहितेमुळे रद्द करावी लागली. अशा जर बैठका रद्द झाल्या किंवा एकंदरीतच तुम्ही जे करू पाहताय कर्जमाफीचा विषय त्याला जर कुठेतरी अडचणी निर्माण होणार असेल तर तुम्ही काय भूमिका घेणार? खरीप हंगामाच्या बैठकीचा आणि आचारसंहितेचा विषय येत नाही. शेवटी खरीप हंगाम हा प्रत्येक वर्षीचं एक नियोजन आहे. तर नियोजनामध्ये आचारसंहितेचा विषय येत नसावा हे माझं ठाम मत आहे. तरी अधिक तुम्ही आपण पडल्यानंतर ते तपासून पाहतो. तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहात का? तुम्ही त्यांच्याशी बोलणार आहात? 100% या बाबतीमध्ये आमचे राज्याचे प्रमुख देवेंद्र भाऊ फडणवीस, एकनाथजी शिंदे, सुनेत्रावहिनी पवार हा योग्य ते निर्णय त्या बाबतीमध्ये घेतील. पण माझ्या शेतकऱ्याला त्यांनी जो शब्द दिलेला आहे 30 जून पूर्वी माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 लाख रुपये आणि जो रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये हे जमा होतील घेतलेलं आहे. आणि साधारणतः प्रत्येक शेतकऱ्याला 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी थकबाकीदार शेतकऱ्यांना आणि जे रेग्युलर कर्ज भरतायत साधारणतः 3 वर्ष त्यांनी कर्ज काढलेले, त्यांनी 3 वर्ष रेग्युलर भरलेले आणि 3 वर्षामध्ये समजा एखाद्या वर्ष त्यांनी कर्ज घेतलंच नाही परंतु पाठीमागं 2 वर्ष त्यांनी कर्ज घेतलेले त्या शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 रुपयापर्यंत एक त्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. तर निश्चित प्रकारे लवकरात लवकर शेवटी आचारसंहिता किंवा हे या राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री ते तपासून घेतील. परंतु जो मुख्यमंत्र्यांनी